तो दोस्तों स्वागत है आपका खाऊ गुल्ले ब्लॉग में। तो आज हम आपको मिलाएंगे दिल्ली की फेमस वड़ा पाव गर्ल से। आइए आइए आइए, इनका 3 पैक करो। मॅडम नमस्कार। आए दिन मेरे पास कोई ना कोई ब्लॉगर येत राहतो, तुम्ही पण त्याच्यातलेच आहे, बोला। जी आपका नाम क्या बताया मैडम? नहीं, नाम बताने की जरूरत ही नहीं है ना मेरे को, इधर सबको पता है मैं बहुत फेमस है ना। अभी दिल्ली में मेरा वड़ा पाव बहुत फेमस हो गया है। अभी तुम किसी को भी पूछ लो, ये सब लोग खड़े नहीं इधर, ऐसे नहीं खड़े, नाम चलता है मेरे इधर। तुम पूछ लो किसी को भी मेरा नाम, सब बता देंगे। देखो मेरा नाम चंद्रिका दीक्षित है और ये इधर मेरा दिल्ली में वड़ा पाव का गाड़ा है, बहुत फेमस है। अभी मैं मेरे बच्चे को दूध बीत पिला के घर पे सुला के आई है। तो चालू रहते है ना, अभी देवाची करनी नारळ पानी। इधर मेरा पति भी है मेरे साथ, वो जुलिया बैल है, मेरे साथ ही काम करता है, उसको कुछ काम धंधा है नहीं, इसलिए मैंने वड़ा पाव का ठेला डाला है और वड़ा पाव इकती में अभी। दो ना दीदी, हुआ होगा तो दो। तुम आए हो तो देंगे हम वड़ा पाव। कितना चाहिए तुमको? 4 दो 4। हाँ देंगे। वैसा कैसे, अभी मेरा हालात थोड़ा गरीबी का है, लोग मेरे पे अत्याचार कर रहे हैं, एमसीडी वाले। अरे येड्या भोकाची का तू वडापाव मागितलं तुझ्याकडे, वडापाव दे वडापाव। आप चिल्लाए मेरे पे चिल्लाए आप। देखो ये कैसे परेशान कर रहे हैं मेरे को, देखो आप सब लोग देखो, ब्लॉगर लोग इनको कैप्चर करो। ये देखो मेरे को कैसे परेशान ये देखो कैसे परेशान कर रहे हैं मेरे को। रुको माइक में आवाज आना चाहिए। ये मेरे को परेशान कर रहे हैं। कसं आहे काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। टॉपिक तुम्हाला ऑलरेडी कळलेला आहे। आज आपण फ्राय करणार आहे इंटरनेटचं सेन्सेशन बनलेली द वडापाव गर्ल। चंद्रिका दीक्षित है, चंद्रिका गेरा दीक्षित। या बाईला वाटतं तिने मुंबईचा वडापाव दिल्लीला नेऊन विकला म्हणजे काहीतरी विश्वविक्रम केलाय। वडापाव सेटअप स्टार्ट करे हुए मुझे 1.5 साल हो चुका है। भारतात काही पण घडू शकतं, कारण जेव्हापासून MBA चहावाल्यांनी चहाच्या टपऱ्यांना स्टार्टअपचं नाव दिलंय तेव्हापासून प्रत्येक जण उठसूट कशाला बी स्टार्टअपचं नाव देतोय। चहाची टपरी टाकली स्टार्टअप, पाणीपुरीचा गाडा टाकला स्टार्टअप। हे पागल लोक इथं पण नाही थांबणार, हे पुढे जाऊन फुटाण्याच्या आणि शेंगदाण्याच्या गाड्याला सुद्धा स्टार्टअपचं नाव द्यायला बसले। असं घडलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण बिल गेट्स सुद्धा छपरी डॉली चहावाल्याचा चहा पिऊन आलाय। आता तुम्ही म्हणशाल या बाईला इतकं ट्रोल का केलं जातंय? नॉट इवन ट्रोल, हिला पोलीस सुद्धा उचलून घेऊन गेले होते। त्याचं कारण असं हिचं तोंड। हफ्ता तो लेंगे ना पुलिस वाले, गुंडे हफ्ता लेंगे। कामापेक्षा हिचं तोंड जास्त वाजतं आणि वडापाव विकायचं सोडून ही अननेसेसरी ड्रामा जास्त करती। अच्छा तर विषय असा, या कार्यकर्तीचा वडापावचा गाडा होता फुटपाथ वरती दिल्लीमध्ये आणि त्याच्यानंतर हिच्यापर्यंत पोहोचली एक दलिंदर प्रजाती, ती म्हणजे फूड ब्लॉगर। हे फूड ब्लॉगर तुम्हाला सांगतो काही बी फेमस करू शकतात। तशाच प्रकारे त्या फूड ब्लॉगर्सनी हिला पण फेमस केलं। फेमचा बी काहीच प्रॉब्लेम नाही, पण फेमस झाल्यामुळे हिच्याकडे अचानक गर्दी वाढायला लागली। आता फुटपाथ आणि रस्ता याच्या इन बिटवीन गर्दी वाढायला लागली, याच्यामुळे ही कार्यकर्ती MCDचं टार्गेट बनली, म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली। आता त्यांचं काही चुकलं नाहीये, ते ऑब्व्हियसली ट्रॅफिक जाम होऊ राहिली त्याच्यामुळे त्यांचं काम करणार आहे, पण त्यांच्या आणि हिच्यामध्ये जे भांडणं व्हायला लागले ते कॅप्चर करायला लागले फूड ब्लॉगर्स। फूड ब्लॉगिंग सोडून यांनी दंगल ब्लॉगिंग चालू केली आणि त्याच्यामुळे हिचे ड्रामे अजून व्हायरल व्हायला लागले आणि नंतर हायर ऑथॉरिटीजने हातात घेतली ही केस आणि शेवट हिच्यावरती कारवाई केली। तब यहाँ पर अभी चंद्रिका दीदी बाहर आ चुकी हैं थाने में से। कारवाई केल्यानंतर हिने गाडा तर काढला, पण त्याच फुटपाथवरती भांडारा चालू केला। काय तर म्हणे माझ्या पोराचा बर्थडे। अरे तू काही बी करशील का भाई? व्हिडिओत पुढे जाण्याआधी मी काहीतरी युनिक शोध लावलाय, तो तुम्हाला सांगतो। मी एक युनिक वे शोधलाय ऑनलाईन गेमिंग एक्सपिरियन्स एनहान्स करायचा। मी पर्सनली इम्प्रेस झालोय मोस्टबेटच्या वाईड रेंज ऑफ गेम सिलेक्शन्स आणि क्विकेस्ट विड्रॉल्स मुळे। पुढे जाण्याआधी सांगतो, मी इलिगल हॅकिंग बद्दल नाही सांगणार आहे तुम्हाला, पण एक प्रो टिप आहे ज्याच्यामुळे तुमचे विनिंग चान्सेस इन्क्रीज होऊ शकतात। एकदम सिंपल ट्रिक आहे। फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला गेम चूज करायचा आहे आणि खेळायला सुरुवात करायची आहे। मजा नाही येते, सेकंड स्टेप कडे वळा। सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला ब्राउझरचे कॅच क्लिअर करायची आहे, ही एक इफेक्टिव्ह ट्रिक आहे। आणि थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला गेम खेळायला परत सुरुवात करायची आहे। काही ऍप्स तुमची डाटा हिस्ट्री ठेवू शकता आणि जर तुम्ही लालची झाले तर तुमचे गेमिंग रिझल्ट्स अफेक्ट करतील। हे माझे काही लाईफ हॅक्स आहे मोस्टबेट वरती ऑनलाईन गेमिंग एक्सपिरियन्स एनहान्स करण्यासाठी। तुम्ही पण असंच माझ्यासारखं क्युरियस राहा आणि तुमचं गुड नॉलेज चांगल्या कामासाठी यूज करा। मोस्टबेटची लिंक पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, मग वाट कसली बघताय, लगेच जाऊन साइन अप करा आणि साइन अप करते वेळी माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका एक्स्ट्रा बोनस साठी। शिवाय तुम्हाला मिळू शकतात 250 फ्री स्पिन साइन अप केल्यानंतर। सेफ खेळा मोस्टबेट सोबत, लेट्स मेक मॅजिक हॅपन टुगेदर। भागते हुए देखिए इन्हें भागते हुए।
आता हा ड्रामा जरा वेळ साईडला ठेव आणि दीदी किती टॉक्सिक आहे व्हिडिओज मध्ये, आपण त्याच्याबद्दल बोलू। रिश्तेदारों को बदलते हुए देखा, सब कुछ छीनते हुए देखा, रोटी के लिए लंगरों में लगते हुए देखा खुद को, सब खो के मिला। आसान तो था ही नहीं मेरे लिए। ही बाईच्या स्टेटमेंट थ्रू जी लाईफस्टाईल पोर्ट्रे करते ती एखाद्या चांगल्या इमोशनल सिरियलच्या स्क्रिप्टला सुद्धा लाजवील। असं वाटतं हिने कमीत कमी 10-15 वेळेस हिमालय चढला उतरला, त्याच्यानंतर हिला कुठं वडापावचा गाडा टाकता आलाय। यूपीएससीच्या एक्झाम ती काय राहती, तिच्यापेक्षा हार्डर आहे वडापावचा गाडा टाकणं। मैंने कहा मेरी जगह से हटा दिया, फिर दूसरी जगह गई, फिर हटा दिया, मैं मान गई। क्या बार बार मेरी रोटी को आप कह दोगे कहीं भी खड़ी कर ले, तो वो मैं नहीं कर सकता। मेरा भी स्वाभिमान है हराम की। या बाईचं सेल्फ एस्टीम इतका हाय लेवलवरती आहे, इतका स्वाभिमान येईल की रस्त्यावरती उभी राहून ही दंगली करू शकते, स्वतःचे व्हिडिओ व्हायरल करू शकते, पण एक शॉप रेंटवर नाही घेऊ शकत। तुम्ही म्हणजे ही बाई काही एडीबीडी काही का बरं दुकान नाही घेऊ राहिली, कारण धंदा तर चांगला चाललाय, म्हणजे कस्टमर चालू राहणार आहे। पण असं नाहीये, दीदी इज नो मोर इंटरेस्टेड इन विकिंग वडापाव। दीदीला पाहिजे फेम, दीदीला पाहिजे पॉप्युलॅरिटी, कारण ह्याच पॉप्युलॅरिटीमुळे हिला 50,000 रुपये भेटले नुसते रिबन कापायचे। आणि या वडापाववाल्याने हिचा गाडा जर नॉर्मल दुकानात शिफ्ट केला तर तिथे जाणार कोण आहे, कारण ब्लॉगर लोक कशासाठी येते, ड्राम्यासाठी। ड्रामा होणार कुठे आहे, फुटपाथ वरती। ही जर नॉर्मल दुकानात गेली तर हिची फेम जाणार, आणि फेम गेली हिचा वडापाव खायचं सोडा पाहायला सुद्धा लोक जाणार नाही। हमारा थोड़ा देश का कानून है ना, चेंज होना चाहिए। 13 नहीं मिलेंगे भाई, 4 सिर्फ 4 आप हट जाओ, वरना मैं इधर डील कर लेती। या बाईकडे साधी एमसीडी ची परमिशन नाही दुकान लावायला, पण हिच्या दुकानची पॉलिसी वेगळीच आहे। म्हणजे इथं फक्त 4च वडापाव मिळणार, ते बी तुम्हाला 2-2, 4-4 तास लाईन मध्ये उभं राहून। बाई कुठून आली आहे तू, कोणत्या प्लॅनेटवरून आली आहे, परत जाय। बाई नुसती बाई एडी नाही, इथले दिल्लीचे लोक बी पागल आहे। इतके नल्ले बेरोजगार आहे का 4-4 तास लाईनीत उभं राहू राहिले कशासाठी, वडापाव घ्यायला। तो चलिए आपको एक बार लाइन दिखा देता हूँ कितनी लंबी लाइन रहने वाली है। ये देखिए ये लाइन रहने वाली है, वड़ा पाव के लिए लाइन रहने वाली है। बरं नुसतं लाईन मध्ये उभे बी नाही राहू राहिले, फुटपाथ वरती पड उभे राहिले, चेंगरा चेंगरी बी हो राहिली। अरे काय एवढी मजबुरी आहे। उसने 2:30 बजे मुझे बुलाया, 2:30 बजे उसने शूट करा, मैंने उसके फ्री में कॉफी पिलाई, फ्री में पहला बंदा वो था जो फ्री में वड़ा पाव खा के। ज्या फूड ब्लॉगरनी ज्या युट्यूबरनी या बाईला फेमस केलंय ना, त्यालाच आता घोडे लावून राहिली। का तर म्हणे त्यांनी फुकट माझा वडापाव बी खाल्ला आणि कॉफी बी प्याला। अरे कोणत्या जगात तू उपकार विसरी आणि कृतज्ञ बाई आहे तू डायरेक्ट। कारण माझ्या मित्राकडे एक फूड ब्लॉगर आला, फुकटचं खाऊन बी गेला आणि वरून 500 रुपये बी घेऊन गेला। आणि एक तू आहे ज्याने तुला फ्लॅश लाईट मध्ये आणलं, ज्याने तुला लाईम लाईट मध्ये आणलं, ज्याने तुला फेम दिली, त्याच्याच नावाने खडे फोड राहिली। एक और चीज, दीदी का वड़ा पाव बहुत ज्यादा वायरल हो रहा है, दीदी का वड़ा पाव। हाँ मग आता तुझा वडापाव फेमस झालाय तर वडापावच बोलणार ना। लड़की है, फेम बटोर रही है, ऐसी कोई बात नहीं बॉस। इस दिन के लिए बहुत मेहनत करी। नॉर्मल लोकांच्या आयुष्यात गोल असतात, काहीतरी मोठं करायचं, एखादा सरकारी ऑफिसर बनायचं, आर्मीत जायचं, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं। दीदीचं आधीपासून गोल सेट होतं, ते म्हणजे वडापावचा गाडा लावायचा आणि वडापावचा गाडा लावून हिला फेमस व्हायचं होतं। वा काय बकचोदी आहे भाई, काय बकचोदी, अलग लेवलची दुनिया आहे यांची। वही हो रहा है, इसको कल बोला उसने कि तेरे पे तो लाइन लगी रहती है। कोई बात नहीं, 40 रुपए 50 रुपए में क्या मैं करोड़पति बन जाऊंगी दिल्ली की? नाही करोडपतीचं नाही माहिती, पण तू लखपती नक्की बनली या फेम मुळे। या बाईचं म्हणणं, ही बाई इतकी गरीब आहे की शॉपचं रेंट पण नाही भरू शकत, शॉपचं डिपॉझिट पण नाही भरू शकत, पण दीदी लेटेस्ट आयफोन घेऊ शकती, लेटेस्ट प्रो मॅक्स तो पण। हिपोक्रेसी की भी सीमा होती है। अरे दीदी जरा लास्ट ठेव, तुझे एवढे दलबदलो आमच्या महाराष्ट्रातले राजकारणी पण नाहीये। बोलण्यात सारख्याजम होतं, आपल्या इथल्या राजकारण्यांना कोणी स्टप नाही देऊ शकत। वडापाव गर्लची गरिबी पाहून घ्या, दीदी इतकी गरीब आहे की ती बसने ट्रॅव्हल नाही करू शकत, तिला एरोप्लेननी ट्रॅव्हल करायला लागतं, इतकी गरीब आहे दीदी। दिल्ली के हर कार्ड हटा दो, हर कार्ड हटाओ ना, मेरी हटाई तो हर कार्ड हटाओ। हा मग तू मोठी पंतप्रधान लागून चालली, तुझ्यासोबत जे केलं ते सगळ्यांसोबत करायचं असं बोलू राहिली। हिचा ऍटिट्यूड असा आहे जशी एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीची जीएम आहे, आणि ही किती काय वडापाव मावशीची। तो हाय गाइस, मैं हूं नागपुर का ढोली चाय वाला। मैं हूँ दिल्ली की वड़ा पाव गर्ल। आणि मी महेश जाधव, ही काय माझी ग्रॅज्युएशनची डिग्री पोंगळे ऑलरेडी केलेली, घालून द्या माझ्या। एकीकडे दलिंदर लोक आहे, भारतात असे दलिंदर लोक फेमस बी हो राहिले, लखपती बी हो राहिले, यांच्याकडे चांगल्या ब्रँड डील्स पण येऊ राहिल्या। आणि एक ते लोक आहे जे हार्डवर्क करताय, ज्यांची डांग घसू राहिले तरी त्यांना फोन सुद्धा EMI वर घ्यायला लागू राहिला। चंद्रिका गेरा दीक्षित, मैं आप लोगों से पूछती हूँ, अगर मैं रेडी पे 50 रुपए का बेच रही हूँ तो क्या गलत? अरे तू 20 रुपयाची वडापाव प्लेट 50 रुपयाला देऊन जो काळा बाजार करून राहील ना वडापावचा, तेच गलत आहे भाई। बरं ठीक आहे, तुझा अँबियन्स चांगला असता, 5 स्टार हॉटेल असतं तर 250 रुपये बी दिले असते त्या वडापाव प्लेटची। अरे पण तू रस्त्यावर वडापाव विकू राहिली, हार्डली ज्या गोष्टीला 10 रुपये खर्च येतोय त्याच्या मागे तू 40 रुपये प्रॉफिट काढून राहिली। बरं ते जाऊ दे, 25 रुपये विकला असतं तरी ठीक होतं, 50 रुपये
50 रुपये चपलाने आणतील आमच्या इकडे महाराष्ट्रात लोक। तो भाई यहाँ पर अभी चंद्रिका दीदी बाहर आ चुकी हैं थाने में से। मंगोलपुरी थाने से आप निकल रही है। जरा मुद्द्यावरती हो। पहिली गोष्ट अशी की दीदीकडे एमसीडी वाल्यांची लीगल परमिशन नाहीये फुटपाथ वरती गाड्या लावायची। सेकंड थिंग अशी की हिच्या अननेसेसरी क्राऊडमुळे रस्त्यावरती गर्दी होते, ट्रॅफिक जाम होती, ऑथॉरिटीला त्रास होतोय। आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिचा अननेसेसरी ड्रामा। आता ही पोलीस स्टेशनला गेली तरी तिथे देवाचे फोटो घेऊन गेली, म्हणजे प्युअर सिंपथी गेम। त्याच्यामुळे हे लोक ट्रोल होते आणि व्हायलाच पाहिजे। असो सध्या दीदीकडे फेम आहे, घेऊ द्या कमवून, कारण ज्यावेळेस तिचा डाऊनफॉल चालू होईल वडापाव खायचं सोडा पाहायला सुद्धा कोण जाणार नाही। मी तुम्हाला आधीच बोललोय। पण कसं आहे, माझी इच्छा अशी की नाटक बंद करायला पाहिजे, बाकीचं काही असू नाही तर ट्रोलर्स ट्रोल करत राहणार आहे, रोस्टवाले रोस्ट करत राहणार आहे। आपल्याला काय करायचं, आपला मुंबईचा वडापाव हिच्यामुळे नको बदनाम व्हायला। दीदी हमको भी दो ना वड़ा पाव। कितना? 6 चाहिए था 6। नहीं 6 वड़ा हो ही नहीं सकता, 6 वड़ा पाव दे ही नहीं सकते हम आपको, लेकिन पैसे दे रहे हैं ना हम तुमको, पैसे लो ना, उसके बदले में दो ना हमको वड़ा पाव। ये बाकी के क्या चुट्टे का इनको भी देने का है ना, तो आप सब वड़ा पाव लेके जाएंगे तो ये क्या खाएंगे? अरे नहीं मतलब हमारे घर पे सामान है ना, तो 4 लेके जाएंगे, वो आधा भी नहीं होएगा ना। नहीं इनको भी देना पड़ता है, आपको हमारी बात समझना पड़ेगा। आप मेरे को परेशान नहीं कर सकते, आप मेरे को परेशान नहीं कर सकते। इधर मैं इज्जत से खड़ा होके मेरा काम कर रही है। सॉरी मैडम, सॉरी। नहीं आप मेरे पे जबरदस्ती कर ही नहीं सकती। ये देखो मैं ये सब फेंक दूंगी, ये सब फेंक दूंगी, ये सभी को नुकसान हो जाएगा। इधर ये ब्लॉगर का भी सब नुकसान हो जाएगा आपकी वजह से होएगा। सिर्फ जास्त देवत ना का दोनच द्या, ठीक है, ओके, सॉरी, आई एम सॉरी। हाँ पहले बात कर रही हूँ, वो लगाना पड़ता है ना, अभी ब्लॉगर लोग आए, करना पड़ता है पेट के लिए, थोड़ा बहुत ऐसा चालू रहते है, धंदे है शेवट। चला तर मग व्हिडिओला करू येतच। व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। कोणता पार्ट आवडला कोणता नाही आवडला नक्की कळवा, म्हणजे नेक्स्ट टाइम मी पण इम्प्रूव्हमेंट करून येईल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय। आणि मोजबेटची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट मारा। 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे, गोड बोलून मारणारे रोजच भेटते।